चल की अरे मी उतरलीच नाही, तो सुनसान होतं. एकतर मी घाई केली उगाचच मला वाटतं. हॅलो, नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. हा फ्रायडेचा व्हिडिओ आहे. फ्रायडेला मी कॅज्युअलमध्ये असे ऑफिसला पोहोचले होते. मूड खूप छान होता कारण फ्रायडे आहे, वीकेंड येणार होता म्हणून. त्याच्यानंतर मस्तपैकी चहा आणि पराठा एन्जॉय केला कारण मी नाश्ता करून नाही जात, ऑफिसमध्ये जाऊन करते म्हणून. आधी लॉग इन केलं, कामं थोडीशी केली जी इम्पॉर्टंट होती ती. त्याच्यानंतर मस्त असा नाश्ता केला आणि परत एकदा कामांना सुरुवात केली कारण फ्रायडे आहे तर काम जास्तच असतं आज म्हणून. त्याच्यानंतर झाला लंच ब्रेक. लंच ब्रेकमध्ये मी पुन्हा पराठाच खाणार होती. थोडंसं बोरिंग आहे आय नो, पण त्याच्याबरोबर बिर्याणी पण होती, त्यामुळे मी बिर्याणी आणि पराठा मस्त एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर निघाले ऑफिसमधून घरी जायला. तर असा माझा ऑफिसमधला दिवस होता. त्याच्यानंतर आज मी चाट पार्टी करायला जाणार होती, त्यामुळे खुश होती. मैत्रिणींबरोबर गेली होती चाट पार्टी करायला. त्याच्यामध्ये हे एवढं सगळं खाल्लं. हे एवढं सगळं खाऊन मला जेवढा आनंद झाला होता ना, पुढे ट्रॅव्हलिंगमध्ये तो सगळा आनंद माझा गेला. कारण माझ्याबरोबर एक ट्विस्ट झाला, तो मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच. पण ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत, त्यांच्याबरोबर मी आली होती चाट पार्टी करायला आणि नेहमीप्रमाणे आम्ही दोघी मिळून सृष्टीला चिडवत होतो कारण ती आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान आहे म्हणून. त्याच्यानंतर मग माझी ट्रेन मिस झाली. इथून चालू झालं माझं स्ट्रगल. ट्रेन मिस झाल्यामुळे मी डायरेक्टवाली ट्रेन न पकडता चेंज करायची ट्रेन पकडली. इथेच माझं चुकलं. त्यापेक्षा मी 10 मिनटं वेट करून दुसरी डायरेक्ट ट्रेन येण्याचा वेट केला असतं तर बरं झालं असतं. पण मी थोडी घाई केली आणि म्हटलं की जाऊया दुसऱ्या ट्रेनने. त्याच्यानंतर ट्रेनमध्ये बघितलं अजिबात जागा नव्हती. मी डोअरच्या इथेच उभी होती, आतमध्ये घुसायला जागाच मिळाली नाही. ठीक आहे, कशीबशी पोहोचली मी वडाळ्याला. वडाळ्यातून मला ट्रेन चेंज करायची होती, पण तिथे पण असं झालं की मी ब्रिजवरून त्या साईडला जाईपर्यंत तिकडची ट्रेन पण गेलेली कारण ब्रिजवर गर्दी होती. आणि तेव्हाच मला वाटायला लागलं की मी उगाचच ह्या ट्रेनने आले आणि उगाचच मी एवढी घाई केली. कधी कधी असं होतं ना की आपल्याला नसतं करायचं तरी पण आपण करतो. तसंच झालं माझ्याबरोबर. आणि मग मी ज्या ट्रेनमध्ये बसली होती त्या ट्रेनमध्ये माझं थोडंसं डोळा लागला. कसा काय माहीत, मी कधीच ट्रेनमध्ये झोपत नाही आणि आज मात्र माझा ट्रेनमध्ये डोळा लागला आणि मी डायरेक्ट गेले रेरोडला. मी कॉटन ट्रेनला उतरलेच नाही आणि रेरोड स्टेशनला तुम्ही बघता प्लॅटफॉर्म पूर्ण रिकामा होता. प्लॅटफॉर्म तो सोडा, ब्रिज आणि पायऱ्या सगळं रिकामं होतं. एवढं सुनसान बघून मी थोडीशी घाबरले पण होते. त्याच्यानंतर मग मी परत एकदा रिटर्न ट्रेन पकडली आणि रिटर्न कॉटन ट्रेनला आले. असं सगळं मूर्खासारखं ट्रॅव्हलिंग मी आज केलेलं होतं. कारण काय माहिती काय झालं, मी कशी झोपली आणि माझं कॉटन ट्रेन स्टेशनला उतरायचं राहून गेलं. फायनली एवढं सगळं करून मी पोहोचले कॉटन ट्रेन स्टेशनला आणि तिथून मग घरी गेले. एवढं मला थकायला झालं होतं आणि त्यापेक्षा जास्त माझी चिडचिड. हॅलो, तर मी आत्ता पोहोचली आहे घरी आणि तुम्ही तर आजचा सगळा माझा प्रवास बघितलंच आहे, सगळं स्ट्रगल आणि सगळं बघितलंच आहे. तर मी स्ट्रगल याच्यासाठी म्हणते की म्हणतात ना अतिघाई आणि संकटात नाही, असं काहीसं झालं माझ्याबरोबर. म्हणजे एक ट्रेन मिस झाली होती फक्त माझी रोजची जी मी येते ती. त्याच्यानंतर मी ज्या पनवेल ट्रेनने आली त्याच्यानंतर एक ट्रेन नंतर अजून एक CST ट्रेन असते ज्याने मी येऊ शकत होती. पण मी म्हटलं आता वेट करण्यापेक्षा मी सरळ पनवेल ट्रेन पकडते आणि पटापट जाईन. तर मी घाई केली, थोडी थांबायला पाहिजे होतं आणि CST ट्रेनच पकडायला पाहिजे होती. कारण एक तर मी पनवेल ट्रेन पकडली, त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी होती. सगळे मानपूर वगैरे तिकडे त्या साईडलाच उतरणारे होते आणि अक्षरशः मी बाहेरच उभी राहून आली. बाहेर म्हणजे ट्रेनच्या बाहेर नाही, पण सीटच्या इकडे जागा नव्हती तर मी पूर्ण उभी राहून आली. पूर्ण तो लॅपटॉप आणि एवढं सगळं ओझं घेऊन खांदे दुखायला लागले. त्याच्यानंतर मग कशी तरी वडाळ्यात उतरून प्लॅटफॉर्म चेंज करून दुसरी ट्रेन पकडली CSTला जाणारी. आणि कसं काय माहीत मी कॉटन ट्रेनला उतरलीच नाही. असं पण नाही की मोबाईलमध्ये बघत होती की काय, मी अशी नॉर्मल बसली होती आणि असं विचारांमध्ये असतो आपण, तसं झालं. आणि मी ट्रेनमधून उतरलीच नाही आणि कॉटन ट्रेन गेल्यानंतर मला रिअलाइज झालं की अरे मी उतरलीच नाही. त्याच्यानंतर मग परत मी रेरोडला उतरली आणि मी तुम्हाला फुटेज दाखवलीच. रेरोडला स्टेशन म्हणजे पूर्ण असं सुनसान होतं. एकतर मी CST साईडचा जो डब्बा असतो त्या डब्यात बसते, त्यामुळं
मी तिकडच्या ब्रिजने बघायला गेले तर तो ब्रिज बंद. मग पूर्ण रेरोडचा प्लॅटफॉर्म रिटर्न चालत आले आणि मग रेरोडच्या इकडच्या ब्रिजवरून पुन्हा 1 नंबर 2 नंबर प्लॅटफॉर्मला आले आणि तिथून मग परत वाशी ट्रेन होती आय थिंक, ती पकडली आणि मग परत कॉटन ट्रेनला उतरली. तर फक्त चाट खाण्याच्या पार्टी, म्हणजे पार्टी तर आमची छान झाली, त्याच्यात काही वाद नाही, पण त्याच्यानंतरची मी घाई केली, उगाचच मला वाटते खरंच घाई केली. तुम्ही कधी ट्रॅव्हल करत असाल तर प्लीज असं वाया जाण्यापेक्षा सरळ थांबा, 10 मिनटं तिथेच थांबा, जी डायरेक्ट ट्रेन येईल तीच पकडा. आणि मुळात आहे ना, मी स्वतःच अशा विचारांची की मी डायरेक्ट जाणारीच ट्रेन पकडते. मी कधीच पनवेल वगैरे ट्रेन पकडत नाही, कारण का खूप ते हेक्टिक होतं, ह्या ब्रिजवरून त्या ब्रिजवर जा एवढ्या गर्दीमध्ये, आणि तिथे जाईपर्यंत तिकडची ट्रेन गेलेली असते. मग शेवटी असं पण जो काही 5-10 मिनिटाचा डिफरन्स पडतो तो पडतच नाही. आणि मी फर्स्ट टाइम केलं होतं की डायरेक्ट जाऊया म्हटलं, पण तसं काही झालंच नाही. मध्येच माझी फ्लोअरवरची मैत्रीण आली होती, त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप केला, तिच्याशी थोडा वेळ बोलले आणि त्याच्यानंतर म्हटलं आता पुरेसं तुमच्याबरोबर मी शेअर केलं, तर पुढचं रुटीन चालू केलं. फ्रेश झाले, माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल की मी केवढी फ्रस्ट्रेटेड होते. त्याच्यानंतर मग जरा दिवाबत्ती केली, त्याच्यामुळे थोडं बरं वाटलं, कारण दिवाबत्ती केल्यानंतर थोडं शांत होतं मन, असं मला तरी एक्सपिरियन्स येतो. म्हणून मी शांतपणे दिवाबत्ती करून घेतली, कारण दिवस कसाही गेला असला तरी मला दिवसाचा एंड मात्र चांगलाच करायचा होता. आणि जर का त्याच गोष्टीबद्दल मी विचार करत बसल्यानंतर माझी अजून चिडचिड झाली असती. म्हणून मी म्हटलं की सोडा, जे झालं ते झालं, कधी कधी असे एक्सपिरियन्स पण येतात, असा विचार करून मी ते सगळं लेट गो केलं आणि मग देवपूजा करून घेतली. आज मला जेवण नव्हतं बनवायचं, कारण चिल्ड्रन्स डे होता आणि मग आमचा बाहेर जायचा प्लॅन आधीच ठरलेला आणि मी ऑलरेडी चाट खाल्ला होता, त्यामुळं मग मला जास्त भूक नव्हती, पण ऋतुजाला बाहेर घेऊन जायचं होतं, त्यामुळं मग मी प्लॅन कंटिन्यू केला. खरं तर मी खूप थकलेली, मला नको वाटत होतं, पण म्हटलं माझ्या एकटीमुळे सगळ्यांचा मूड ऑफ नको, म्हणून मी क्लिनिंग करून घेतलं. जेवण नसलं बनवायचं तरी क्लिनिंग करायचं होतं, मशीन लावून घेतली आधी कपड्यांची आणि त्याच्यानंतर मग किचन छानपैकी क्लीन करून घेतला, कारण हे केल्याशिवाय काय बोलतात, बरं वाटत नाही, रिलीफ वाटत नाही. कदाचित ही सवय झाली आहे म्हणून असेल, पण मी जेवण नाही बनवलं तरी पण मी किचन क्लीन करते आणि माहीत नाही सवय चांगली आहे की थोडी जास्तच आहे, पण किचन क्लीन केल्यानंतर खूप छान वाटतं. पूर्ण रिकामं आणि क्लीन किचन बघून मला तरी एनर्जी येते आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं, म्हणून मी हे करत असते. आता तुम्हाला वाटेल की ऑलरेडी असं सगळं वेड्यासारखं ट्रॅव्हलिंग करून आले आणि त्याच्यानंतर क्लिनिंग करत बसले, पण हो, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर मग मी जर का तोच विचार करत बसले असते तर मग मला अजूनच चिडचिड झाली असते, म्हणून मी ते विसरून सरळ क्लिनिंग करायला घेतलं. छानपैकी किचन क्लीन करून घेतली, सगळी कामं आवरून घेतली घरातली आणि मग तेवढ्यात माझी मुलगी आली क्लासवरून आणि मग आम्ही नेहमी जसं जातो तिथेच जायचं होतं, तसं आम्ही निघालो सुद्धा. तर आजच्या अनुभवातून मी तरी एवढं शिकले की जे काही होतं ते ठीक आहे, आपण त्याच गोष्टी पकडून नाही राहिलं पाहिजे, नाही तर मग आपली चिडचिड होते. असं कधीच होत नाही माझ्याबरोबर, मी कधीच ट्रॅव्हलिंगमध्ये असं माझ्याबरोबर झालं नाही आहे. आज कसं झालं माहीत नाही, पण ठीक आहे, इट्स ओके, झालं ते मी तिथेच सोडून दिलं. खूपच छोटीशी गोष्ट होती, मोठी नव्हती, पण माझ्याबरोबर पहिल्यांदा झालं असेल त्यामुळे मला थोडं विचित्र वाटत होतं की मी असं कसं झोपली आणि पुढच्या स्टेशनला गेली वगैरे वगैरे. कदाचित मला ती ट्रेन पकडतानाच नको वाटत होतं म्हणून झालं असेल. ऋतुजा आल्यानंतर माझा मूड छान झाला हे तुम्हाला कळलंच असेल, जिथे मी ब्लॉग पुन्हा एकदा स्टार्ट केला तिथेच. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो चायनीज खायला, कारण तिला तेच डिश आवडते. खूप कधीतरीच खातो आम्ही आता, कारण तुम्ही सगळे म्हणाल की नेहमी खाणं चांगलं नाही, तर खूपच रेअरली आम्ही खायला जातो. आणि मग चला म्हटलं आज चिल्ड्रन्स डे आहे तर तिच्या मनासारखं होऊन जाऊ दे, म्हणून मग गेलो आम्ही गोल्ड कॉईनमध्ये, कारण तिथलंच चायनीज आम्हाला बेस्ट वाटतं. म्हणून मग जास्त काही ऑर्डर नाही केलं, लाईटलीच खाणार होतो आम्ही,
कारण का मला जास्त भूक नव्हती, म्हणून म्हटलं की मी तरी नाही खाणार आहे, पण त्या दोघांची इच्छा होती म्हणून मग मी पण गेले हसत हसत। आणि मग तिथूनच माझा मूड चांगला चेंज झाला होता। गोल्ड कॉईनच्या बाहेर उभं राहून आम्ही दोघीजणी असं काहीतरी करत होतो। फॅमिलीसोबत मूड चेंज व्हायला वेळ लागत नाही। हे आहे गोल्ड कॉईन हॉटेल। ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते मी, लालबागमध्ये आहे आणि उत्तम चायनीज मिळतं तिथे, खूपच टेस्टी असतं। त्याच्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे आमचा व्हेजिटेबल राईस घेतला आणि सूप घेतलं होतं। बस एवढाच हलका फुलका असा डिनर होता। मी तर खूपच कमी खाल्ला कारण मला अजिबात भूक नव्हती, पण गेल्यामुळे ना बाहेर पडल्यामुळे मला थोडंसं फ्रेश आणि छान छान पॉझिटिव्ह वाटलं। नाहीतर मग माझी घरात बसून जास्त चिडचिड झाली असती किंवा मी फक्त टीव्ही बघितली असती। त्यापेक्षा मला वाटतं की मी प्लॅन कंटिन्यू केला हे बरं झालं। तर मग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता सबस्क्राईब करा आणि ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद। आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुमच्याबरोबर कधी असा एक्सपिरियन्स आला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया। मी मस्त लॉंग ड्राईव्हला गेले आणि माझा मूड छान झाला। सो छोट्या छोट्या गोष्टी मी अशा इग्नोर करायला शिकते, तुम्ही पण शिका। आणि आज होता चिल्ड्रन्स डे, त्यामुळे आमच्या घरातल्या सगळ्यात लहान मेंबरचा व्हिडिओ मी पुढे अटॅच केला आहे, तो पण तुम्ही एन्जॉय करा। भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये। चलो बाय।